हाय फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। तर आज आमच्याकडनं पाणीच आलं नव्हतं। सकाळचं 6चं पाणी आता 8:30 पावणे 9 होऊन गेलेत तरी पाणी नाही आलं आणि सगळे असे ना नंबर लावून गेलेत आपापल्या घरी की पाणी जेव्हा येईल तेव्हा भरायला। आणि शरूच्या पप्पांचा जायचा टाईम होत होता, मग त्यांना मी पोहे बनवले, म्हणलं तवर नाश्ता करा, पाणी नाही आलं। पण त्यांच्या जायच्या टायमालाच नेमकं पाणी आलं। मग ते मला म्हणले की तू घरातला आवर, तोपर्यंत मी पाणी भरतो। मग माझं आवरेपर्यंत त्यांनी पाणी भरून घेतलं आणि मग मी लगेच स्वयंपाकाला लागले। म्हणलं नंतर परत कंटाळा येईल, मला पिऊच्या शाळेमध्ये जायचं होतं। मग वांग्याची भाजी केली छान अशी, याला खारं वांगं बोलतात, तर यामध्ये तिखट जास्त नसतं, 2-3 हिरव्या मिरच्या अशा वाटून घालायच्या, खूप छान होतं हे। तर शरूला खूप आवडती ती भाजी। आणि लगेच मग मी काही साड्या होत्या आता 26 जानेवारीसाठी द्यायच्या होत्या करून पांढऱ्या, तर मग मी त्या करून घेतल्या फॉल पिको आणि लगेच मी त्याला हात शिलाईला बसले। आणि हे गिराईक माझं 3 वाजेपर्यंत लगेच येणार होतं आणि हे मी देऊन टाकली साडी। आणि त्यानंतर मग काही ब्लाऊज होते हात शिलाईसाठी, ते पण द्यायचे होते, तर मग मी ते पण करून घेतले लगेच। म्हणलं परत टाईम नाही भेटणार, शाळेत गेल्यावर दमून येणार नाही मी, म्हणून मग मी शाळेत जायला आवरलं। शाळेमध्ये आज बोरन्हाण आणि हळदी कुंकू ठेवलं होतं पिऊच्या। काही सर्व्हिसवाल्या बायका असतात त्यांना आपल्या मुलांचं जमत नाही घरी करण्यासाठी, तर शाळा असं हे नियोजन खूप छान करते दरवर्षी। तर सगळ्या बायका अशा मिळून जमल्या होत्या हळदी कुंकासाठी। मग प्रिन्सिपल मॅडम थोडंसं असं भाषण देत होत्या, ते झालं की लगेच हळदी कुंकू चालू झालं। आणि हळदी कुंकू झाल्यानंतर लहान मुलांना असं एक रांगेत बसवलं होतं गोल सगळ्यांना मिळून, आणि सगळ्यांना असे मुरमुरे टाकून बोरन्हाण साजरी केलं। तर पिहू पण बसली होती त्यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये, तर खूप छान साजरी झालं। त्यानंतर आम्ही घरी आलो। संध्याकाळी स्वयंपाकाचा मला खूप कंटाळा आला होता, शरूच्या पप्पांनी आणली होती बिर्याणी। तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये। फॉलो करा, लाईक करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा। बाय।